वंदे वांछितलाभाय चंद्रार्ध्रकृतशेखरां जपमाला कमंडलू धरा ब्रह्मचारिणी शुभाम। नमस्कार मंडळी, स्पंदन प्रस्तुत नवरात्रोत्सवामध्ये आम्ही घेऊन आलो आहोत व्हिडिओ सिरीज जिचं नाव आहे नवदुर्गा आणि मनशक्ती। त्याच्या दुसऱ्या भागामध्ये मी प्राजक्ता कुलकर्णी तुमचे सहर्ष स्वागत करत आहे। आज नवरात्रीचा दुसरा दिवस। आजच्या दुर्गा मातेचे रूप आहे ब्रह्मचारिणी। तर मंडळी, स्पंदन चाइल्ड काउन्सिलिंग अँड गायडन्स सेंटर मध्ये आम्ही एका वर्टिकल मध्ये पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट यावर काम करत असतो। आम्ही वेगवेगळ्या पद्धतीने पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसाठी लागणाऱ्या थेरीज आणि टूल्स आणि त्याचे प्रॅक्टिकल इम्प्लिमेंटेशन कसं करता येईल त्याचा अभ्यास करत आहोत। तर त्या वेगवेगळ्या अभ्यासामधून आमचं असं लक्षात आलं की पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटची सगळ्यात फर्स्ट स्टेप कोणती असेल तर आयडेंटिफिकेशन ऑफ सेल्फ। तर म्हणजे काय आयडेंटिफिकेशन ऑफ सेल्फ म्हणजे काय तर तुमच्या स्वत्वाचा शोध घेणे। तर तुम्ही बघाल की मनुष्य जेव्हा जन्माला येतो तेव्हा एक प्रश्न घेऊन येतो की कोहम, मी कोण आहे। तर या प्रश्नाचं उत्तर जेव्हा आपल्याला मिळतं तेव्हाच आपल्या गुणांचा गुणाकार आणि दोषांचा भागाकार करणं आपल्याला शक्य होईल। तर ह्याचा शोध घेणं तितकंसं सोपं नाही बरं का। स्वचा शोध घेण्यासाठी सगळ्यात पहिले मनाचं स्थैर्य असणं खूप जास्ती गरजेचं असतं। कोणत्याही कठीण परिस्थितीत आपण किती शांत मनाने त्याच्यावर मात करतो ह्यावर आपली पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट खूप जास्ती डिपेंड आहे। तर कदाचित ह्या स्वच्या शोधासाठीच आपल्या दुर्गा मातेला हे ब्रह्मचारिणी रूप घ्यावं लागलंय असं आम्हाला वाटतं। म्हणजे बघा की ब्रह्मचारी म्हणजे काय तर मनाची अशी अवस्था की त्याच्यामध्ये स्थैर्य, निर्विकारपणा आणि अलिप्तता हे प्राप्त झालेलं असतं। कोणत्याही परिस्थितीचा अथवा मानवाचा वागण्याचा आपल्या मनावर कोणताही परिणाम होत नाही। याच रूपाला इटर्नल अँड इन्फिनाइट असं म्हटलं गेलं आहे। तर बघा, पार्वती मातेच्या या रूपातून आपल्याला काय शिकायला मिळतं तर जोपर्यंत मनाचे स्थैर्य आपल्याला प्राप्त होत नाही तोपर्यंत स्वचा शोध लागणं शक्य नसतं। मन हे असेच इन्फायनाइट आणि इटर्नल आहे। त्याचा थांगपत्ता कोणत्या कवीलाही झाला नाही आणि ना कोणत्या शास्त्रज्ञालाही लागला नाही। मनाचा थांग लागू शकत नाही कारण क्षणात मनात हजारो विचार ये जा करत असतात। न घडलेल्या गोष्टींचा विचार करून करून आपलं मन आपल्याला त्रास देत असतं। मनाने आपण एका ठिकाणी असतो आणि शरीराने वेगळ्या ठिकाणी। तर तुम्हाला लक्षात आलंच असेल की मनाचं स्थैर्य प्राप्त करणं ही तितकीशी सोपी गोष्ट नाही। आणि त्यातल्या त्यात लहान मुलांचं मन जर आपण बघायला गेलो तर त्यांच्यासाठी तर हा एक खूप अवघड टास्क आहे। कारण त्यांचं जगच मुळी क्रिएटिव्हिटी आणि इमॅजिनेशनवर असतं। पण त्याबरोबरीने लहानपणापासून जर आपण त्यांना सेल्फ आयडेंटिफिकेशन आणि स्वचा शोध घेण्याच्या छोट्या छोट्या टिप्स दिल्या तर नक्कीच त्यांना स्वतःला ऍक्सेप्ट करणं खूप जास्ती सोपं जाईल। त्यांच्यामध्ये असलेल्या गुण ते स्वतः ओळखून काढतील आणि असलेल्या दोषांवर पांघरून न घालता ते कमी कसे करता येतील ह्याचाही ते विचार करतील। ऍक्सेप्टन्स इज फर्स्ट स्टेप फॉर एव्हरी डेव्हलपमेंट। आणि जेव्हा तुम्ही स्वतःला आहे तसं ऍक्सेप्ट कराल तेव्हाच तुम्हाला त्याच्यामध्ये बदल करता येईल। दुसऱ्या दिवशीच्या ब्रह्मचारिणी रूपाकडून कदाचित आपल्याला हेच शिकता येईल की मनाचे स्थैर्य प्राप्त करून स्वचा शोध लागणे म्हणजेच कोहम तर सोहम। हेच विश्व म्हणजेच आपण सगळेजण, आपलं मन ह्या विश्वाचंच एक रूप आहे। तर ब्रह्मचारिणीच्या या रूपाची ओळख झाल्यानंतर आपण आजच्या स्तोत्राला सुरुवात करूया। आज आपण शारदीय नवरात्रोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी महालक्ष्मी अष्टक म्हणणार आहोत। तर आम्ही वेगवेगळ्या देवीचे आणि रोज संध्याकाळी म्हणण्याचे सगळे स्तोत्र, रामरक्षा, त्याच्यानंतर गीतेचा 15वा अध्याय आणि
दिवसभरातच म्हणजे सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत आंघोळी करताना, अशा जेवताना, अशा वेगवेगळ्या पद्धतीचे जे आपले सनातन संस्कृतीमधले स्तोत्र आहेत तर ते शिकवण्यासाठी वर्ग घेत आहोत. तर तुमच्या मुलांना त्याच्यामध्ये सहभागी करून घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की संपर्क करा. तर चला तर डोळे मिटून शांत बसूया आणि श्री महालक्ष्मी अष्टक म्हणूया. नमस्तेस्तु महामाये श्रीपीठे सुरपूजिते शंखचक्र गदा हस्ते महालक्ष्मी नमोस्तुते. नमस्ते गरुडारूढे कोलासुरभयंकरी सर्व पाप हरे देवी महालक्ष्मी नमोस्तुते. सर्वज्ञे सर्ववरदे सर्वदुष्ट भयंकरी सर्व दुःख हरे देवी महालक्ष्मी नमोस्तुते. सिद्धिबुद्धिप्रदे देवी भुक्तिमुक्ती प्रदायिनी मंत्रपूते सदा देवी महालक्ष्मी नमोस्तुते. आद्यंतरहिते देवी आद्यशक्ती महेश्वरी योगजे योगसंभूते महालक्ष्मी नमोस्तुते. स्थूल सूक्ष्म महारौद्रे महाशक्ती महोदरे महापाप हरे देवी महालक्ष्मी नमोस्तुते. पद्मासनस्थिते देवी परब्रह्म स्वरूपिणी परमेशी जगन्मातर महालक्ष्मी नमोस्तुते. श्वेतांबरधरे देवी नानालंकार भूषिते जगत्स्थिते जगन्मातर महालक्ष्मी नमोस्तुते. महालक्ष्म्याष्टकस्तोत्रं यः पठे भक्तिमान् नरः सर्वसिद्धिं वाप्नोति राज्यं प्राप्नोति सर्वदा. एककाले पठे नित्यं महापापविनाशनं द्विकालं यः पठे नित्यं धनधान्यं समन्वितः. त्रिकालं यः पठे नित्यं महाशत्रुविनाशनं महालक्ष्मीर्भवे नित्यं प्रसन्ना वरदा शुभा. श्री महालक्ष्म्यो नमो नमः.